नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. नमस्कार. तर या पा जेवाला काय झालं, आम्ही बाजारला गेलो नाही, भाजीपाला आणलं नाही, आज कोळडेशाला काहीच नव्हतं. तर मग काय करू असं चालू होतं मायचं सोनूच्या मम्मीचं. तर म्हणलं या पा तुम्ही सोपं बेसनच करा. तर या असं बेसन केलं मायनं पतलं, आणि भजे बी दिसू राहिली इथं. तर हा भजे बी आहे, रामेश्वरनं केली. हा लहान्या भावाच्या घरून भजे आले. आणि याच्यात काय आहे? याच्यात डांगर आहे. आता हे डांगर कुठून आलं? आजीने दिलं. लहान आजीशी इथून आलो. हा लहान्या मायच्या इथून डांगर आलं. जर सकस टाक. थांब पोळीने घे टाक ना. याला टाकते सांग. अरे देवा. हे योगूचं ताट झालं रेडी. हा मग ताट रेडी झालं. आता सोनूचं ताट. मला भजे नाही दिले तो. हा भजे राहिले ते भजे. मिरचीचे भजे बघा. मिरचीचे भजे. काय आहे, आता मी डाएट वर आहे. मला चपाती बंद करायला सांगेले, हा तेलकट बंद करायला सांगेले, आणखीन साखर बंद करायला सांगेले. साखर म्हणजे गोड पदार्थ. चहा मी पिते पप्पा. चहाचं पाळलं म्या कालपासून, पण चपाती बंद करायला सांगेले. तर मग त्याला भाकरीचं पीठ लागन ना. हा शाळूचं लागन ना. शाळू म्हणजे ज्वारी. हा तर कोणाकडे तरी ज्वारी पा. हा पहिलं मी पण मग जाणच नाही हो राहिलं आता. हा आणि गावातलं कोणी व्हिडिओ पाहत असलं तर एक पोतडी ज्वारी द्या आम्हाला. शाळू ज्वारी हो, योग्य दरात घेऊन टाकू. तर चला तुम्हाला बाळ दाखवतो काय करू राहिलं. तर ताट रेडी झालं. मला पण रेडी झालं. तुझं पण करायचं. तुझं बी रेडी कर आता. आता माझं करते. हा तवरक मी हा बाळ दाखवतो काय करू राहिलं. तर पाहू द्या मला जरा. ए बाळा, काऊन नाराज आहे बाई? मम्मी औषध देती. ते पाहिजे त्याच्या औषधाची बास्केट पा. बापरे, हे सॅनिटायझरचं काही यूज करता का नाही? मग ती अर्धीच्या खाली गेली ना आता. कसं यूज करता त्याचा? बाहेरून आलं की त्याला हातावर घेऊन असे करतो. अच्छा. हा त्याचं मेकअपचं सामान आहे, काही बाळाचं हे ड्रॉप आहे, आणि अशी त्याची बास्केट आहे. हा त्याची लहानी आजी येत असती नजर काढायला. हा नजर काढून गेली आता. संध्याकाळची वेळ. ही त्याची औषध गोळ्याची बास्केट. पण माझा सोनू सगळे औषध गोळ्या व्यवस्थित घेत होता, राजूक बी घेतो बर का. पण ही पोरगी ना औषध कत्ताही घेत नाही. सोनच्या पास सगळे औषध फेकण्यात चालली आहे. सगळं पूर्ण नॅपकिन ते मला औषधानं पुसू इतकं बी तिच्या औषध जात की नाही. मला टेन्शन आहे तिच्या पोटामध्ये. सगळेच फेकती का फक्त कडू फेकती बाहेर? नाही गोड खाती. मग गोड एकच आहे ना हो, स्ट्रॉबेरीचे बा. हे एक औषध आहे ना, ती एवढंच गोड आहे, ती एवढंच पिती ती. बाकी सगळे बाहेर फेकून देते कडू येत. तिच्यासाठी गोड औषध कुठून आणायचं मग? जाऊ दे पिऊन घ्या जा बाई. लय महाग राहते. तू थुकून टाकती, मग आपले पैसे वायाला नाही जात का? हा बाई. आता तर तिला बोलता येत नाही म्हणून कसं तरी जबरदस्ती देते मी. मग काय माहिती पेती की नाही. आता हिला झोपी घालती का? नाही अजून काय खेळू देते ती. म्हणजे रात्री जागत नाही. काल दिवसभर झोपली ना तर 3 वाजेपासून 6 वाजे लोक जागीच होती ती रात्री. अच्छा. मग आता ती आता 11 वाजे का जागा ना. मी जागते पण नंतर झोपन मग. खेळ बाई मग तू. हा ती खेळती. तुम्ही जेवण करा. आता 9 वाजले बघा. 10ला माझा टाइम होतो. मग तुम्ही सांभाळा कोणतरी, मी जेवण कर. हा कोणीतरी म्हणे तिला बाई काय म्हणतात, चांगलं नाही वाटत. आणि एक कमेंट अशी बी आली होती की तुमची माय तुमच्यासाठी इतकं करती, तर तिनं पहिलं एक नाव सुचवलं होतं म्हणे. काय सुचवलं होतं तो नाव पहिलं? रोहिणी. तर तुम्ही रोहिणी बी नाही ठेवलं. आणि नंतर छकुली सुचवलं म्हणे. छकुली बी नाही ठेवलं म्हणे तुम्ही तिचं नाव. तर जाऊ द्या मग, हिला आता छकुलीच म्हणाजो. नको छकुली नको. पण तिला ना तिचंच नाव ठेव. तिचं आता स्वामीने नाव ठेवलेलं आहे ना. स्वामी नावाने साका मारायची. आणि कमेंट येऊ राहिल्या की कोणी म्हणतं सानू म्हणा, कोणी हे म्हणता, तर हिला टोपण नावच नको. मग काऊन माहिती का? कारण की माझ्या सोन्याचं नाव यश आहे. अजून कोणाला माहितच नाहीये. त्याला सगळं सोन्याच म्हणते. तर हिला स्वामीनीच म्हणाजा. हा मग तवाईचं नाव लक्षात येईल ना. आमची ननंदबाई आहे ना छकुली, तर त्यांचं नाव गंगासागर आहे. मला कितीतरी दिवसाच्या नंतर कळलं होतं. पण आम्ही छकुलीच म्हणतो. टोपण नावच पडून जातं. लग्न झाल्यावर कळलं. लग्न झाल्यावर ते पत्रिकावर राहतं ना, तेव्हा मला कळालं यायचं नाव गंगासागरी म्हणून. बाई
तू खेळ मग, आम्ही करतो जेवण. हो म्हणा. तिचे ओठ पुसून काढायचं आहे का चांगली, काळी पोट राहिली ना. पुसते ते लाल कपडा देईल मम्मी त्यांनी. तिला आता गालं येऊ राहिली बरं, थोडी बरी. गालं येऊ राहिली तिला आता. आज 8 दिवस झाले दिली ते घ्यायला. हा 8 दिवस झाले. चालू करा ना तुम्ही जेवायला. आज जेवते. 8 दिवस झाले तिला आज इथे येऊन मंडळी. हा आणि आणखीन कमेंट काय आल्या सोनूच मम्मी, की 1.25 महिना तुला आणायचं नव्हतं. बरोबर आहे त्याचं, काय चुकीचं बोलले ते. जसं तुमचा जीव गुत्तो तिच्या मायचा गुत्तो म्हणूनच ठेवलं होतं म्हण तिला. तर मी काऊन नाही ठेवलं तिथं, की बाबा तिथं 2 बाळातनी. त्यांचं म्हणणं माझी मम्मीची दैन होईल. पुन्हा हिची भावजाई प्रेग्नंट, बरोबर आहे का नाही. हा त्याच्यामुळे आणि 2 लेकरं कधी बी सोबत नको. एखाद्या वेळेस एखादा आजारी पडलं दुसऱ्याला तो आजार होऊ शकतो. होतं, पण मग आईला वाटलं बरं त्याच्या काही भावना दुखवायचा मग हे नव्हतं. मी काही असं म्हणत नाही की त्याचा जीव नाही गुतत म्हणून, गुत्तो जीव. पण मी इथं मला मो लेकरू सुरक्षित वाटतंय. इथं त्याला 2 आजी आहे सांभाळायला. माय माऊलीचा जीव लागत असतो. तिला वाटतं मी तर मग त्याच्या आग्रहा खातर ठुलं ना आपण. हा 10 दिवस राहिली तरी तिकडे. 10 दिवस ठेवलं का नाही. मग मला इथं बी आरामाचे तिथं आरामच होता. पण मग मम्मीला वाटलं बा सोनूचे दिवस मी 3 हप्त्यातच आले होते. आता तर 10 दिवस राहिले, म्हणजे मी राहिलेलेच नाही माहेरायला अशी बाळातपणा 2-4 महिने. जेव तू, जेवता जेवता मारता येते ना गप्पा. नाही, नाही, जेवते मी जेवते. जेव ना जेव ना जेव. जेव ना. तर मंडळी आज डायरेक्ट 20 दिवसाच्या नंतर आपला जेवणाचा व्हिडिओ आला. पहिल्यांदा टाकीचे पण आता टाकलंच नाही. बाळातीन झालं तसं. तर मग ते काय झालं, सोनूची मम्मीचं जेवण आल्लक राहतं, आपण आल्लक टायमाला जेवतो. माझा टाइम वेगळा राहतो. हा त्याच्यामुळे नव्हते टाकले, पण टाका जो आता. माय बी दुपार उरायली तुला बी जेवायला, इतकं काम येतं 2 वाजले ते. जेवायला आहे ना. उद्यापासून आहे ना तर 10ला जेवून द्यायचं तुम्ही माझ्या बरोबर. मग मी बी बसते तुमच्या बरोबर जेवायला. तुझं जेवण दाखवायला चालत नाही ना. नाही दाखवलं पण दाखवतो नका, पण मग तुमचं दाखवून ना मी सोबत बसत जाईल ना तुमच्या. तर आपण आता रेग्युलर व्हिडिओ टाकू मग उद्यापासून आहे ना. लवकर स्वयंपाक करून घ्या तू. लवकर आवरून स्वयंपाक होतो 10ला, पण मग हे दुसरं काम राहतं नाही. स्वयंपाक होतो घ्या. मग 10 वाजता जेवण करून घ्या. लवकर जेवायची कोशिश करू. हा हा रिकाम तू आता असं दुपार जेव राहिली कामामुळं, तर बिमार पडली तर मग माझं कसं होईल डबल. हिला हिच्या मायकडे पाठवणं पडम पुन्हा मग. नाही नाही. तर या मग मंडळी जेवायला. मस्त मेनू आहे. आणि मीठ नाही घेतलं का तुम्ही. नाही ना, मीठ डबा तिकडे घरात राहिला. घरातल्या लहान माणसाचं असंच राहतो भाऊ. कांदे आले आपले. काकून दिले ना. काय स्टेप गेले हो. आम्ही बाजाराला नाही तर भाजीपालाच नाहीये काहीच. या पा सगळं खाली आहे. म्हणून बेसन करेल आज मंडळी. बाजाराला या पा फ्रीज सगळं रिकाम आहे, काहीच नाही याच्यात. या पा हे भाजीपाल्याचा डबा आहे. उद्या आता रविवारचा बाजार आहे, उद्या सगळं आणू. आज आता बाजार सकाळून जर आणला असला तर बाजार नसता का. पण तुम्ही गेले नाही आज. आता रविवारच्या बाजाराला उद्या जा तुम्ही. मला पालेभाज्या लागतात. बरोबर आहे. पालेभाज्या म्हणल्यावर पतल्या करता येते, चुरून मुरून खाता येतं. चालतं ना. तर चला मग मंडळी, व्हिडिओ खूप मोठा उरायला. या जेवायला. बाय बाय. धन्यवाद. बाय बाय.